सुस्वागतम. कथारंगमध्ये आपलं स्वागत. आज आपण अमृता प्रीतम यांची छोटीशी कथा ऐकूया. कथेचं नाव आहे काळा गुलाब. ऐकूया तर मग. आगगाडीने प्रवास करीत होते. समोरच्या सीटवर एक बुजुर्ग व्यक्ती बसलेली होती. अगदी मृदू आणि तेजस्वी चेहरा. दीर्घ प्रवासात मी पुस्तकांची पानं उलटत होते आणि माझ्या मौन पुस्तकांनी त्या व्यक्तीला बोलायला उद्युक्त केलं. त्यांनी मला विचारलं, तुम्ही कधी काळा गुलाब पाहिलाय? काळा गुलाब? कधीच नाही. इथे थोड्या वेळात एक स्टेशन येईल. तिथून एक रस्ता एका छोट्या गावात जातो. त्या गावात गुलाबांच्या फुलांची एक बाग आहे. त्या बागेत थोडे लाल रंगाचे गुलाब आहेत, थोडे शुभ्र रंगाचे गुलाब आहेत आणि बाकीची सगळी बाग काळ्या गुलाबाच्या फुलांनी भरलेली आहे. बरं, तुम्हाला मी विश्वास ठेवायला योग्य वाटतो की नाही? मी अविश्वासाविषयी काही बोलले नाही. तुम्हाला ती बाग पाहायला आवडेल? मी हाच विचार करत होते की मला ती बाग पाहता आली तर किती बरं होईल. तिची एक कहाणी पण आहे. काय? जर तुम्ही ती बाग पाहायला आलात तर मी तिथेच ती कहाणी तुम्हाला सांगेन. मी येईन. आणि मग एक स्टेशन आलं. मी आणि ते बुजुर्ग गृहस्थ त्या स्टेशनावर उतरलो. आम्ही एक कच्चा रस्ता पकडला. तो इतका लांबचा होता की तिथे कोणतंही वाहन आलं नसतं. आणि मग खरोखरच आम्ही एका बागेत पोहोचलो. इतके मोठे आणि चमकदार गुलाब मी आयुष्यात कधी पाहिले नव्हते. गुलाबाच्या पाकळ्या आणि पानांवरून नजर जणू ठरत नव्हती. फारच मोठी बाग होती. एका छोट्या भागात गडद लाल रंगाचे गुलाब होते आणि दुसऱ्या एका छोट्या भागात दुधाच्या रंगाचे शुभ्र गुलाब होते. बाकीचा सारा मैलोनमैल भाग काळ्या गुलाबांनी भरलेला होता. याची कहाणी? असं म्हणतात की एक स्त्री होती. तिने अगदी मनपूर्वक कुणावर तरी प्रेम केलं. एकदा तिच्या प्रेमिकाने तिच्या केसात लाल गुलाबाचं एक फूल माळलं आणि त्या स्त्रीनं प्रेमाची सुंदर गाणी लिहिली. ते प्रेम सफल झालं नाही. त्या स्त्रीनं आपल्या जीवनाचं समाजाच्या चुकीच्या मूल्यांवर बलिदान केलं. एक असह्य दुःख तिच्या मनात भरून राहिलं आणि ती साऱ्या आयुष्यभर आपली लेखणी त्या दुःखात भिजवून गाणी लिहित राहिली. स्वतःचं दुःख एक अशी नजर देतं ज्या नजरेनं कोणीही दुसऱ्यांची दुःख पाहू शकतं. तिने आपल्या दुःखामध्ये साऱ्या मानवतेचं दुःख मिसळलं. मग तिने अशी गाणी लिहिली ज्यामध्ये केवळ तिचंच नव्हे तर साऱ्या मानवतेचं दुःख होतं. मग जेव्हा ती स्त्री मरण पावली तेव्हा तिचं याच धरणीवर दफन केलं. कसं ते माहीत नाही, पण तिच्या कबरीवर 3 गुलाबाची फुलं उगवून आली. एक फूल लाल रंगाचं होतं, एक काळ्या रंगाचं आणि एक शुभ्र रंगाचं. आश्चर्याची गोष्ट आहे. मग ती फुलं आपोआप वाढत गेली. कुणी त्यांना पाणी घातलं नव्हतं आणि कुणी त्यांची राखणही केली नव्हती. आणि इथे हळूहळू फुलांची एक बाग तयार झाली. आता तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलाय. लोक म्हणतात की त्या स्त्रीनं जी प्रेमाची गाणी लिहिली ती लाल रंगाचे गुलाब बनली आणि तिने जी दुःखाची गाणी लिहिली ते काळ्या रंगाचे गुलाब झाले आणि तिने जी मानवप्रेमाची गाणी लिहिली ती शुभ्र रंगाचे गुलाब बनली. ही कहाणी ऐकून मी नखशिखांत थरारले आणि मी त्या बुजुर्ग व्यक्तीला विचारले, तुमचं नाव काय आहे? माझं नाव कालपुरुषा. तू माझी कहाणीच मला ऐकवत आहेस काय? कालपुरुषाच्या स्मित हास्यानं आणि माझ्या स्वतःच्या शहारण्यानं मी झोपेतून जागी झाले. समजली ना कथा? आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.